जीव घेण्या निकृष्ट रस्त्याविरोधात वाईकरांचा रास्ता रोको. वाईकरांची सहनशीलता पराकोटीला. प्रशासन ढिम्म. सुरूर वाई महाबळेश्वर मार्ग भाविक, पर्यटक, व्यावसायिक, नोकरदार, शेतकऱ्यांचा ठरलाय कर्दनकाळ. श्वसनाचा त्रास, झाडे पिकावर मातीचे थर, रोगराई, हाडे खिळखिळी करणारा खड्डेमे खडतर मार्ग या विरोधात डाराडूर झोपलेल्या शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अल्पकाळ वाई बंद, रास्ता रोको तसेच प्रांताधिकारी यांना विनंती वजा निवेदन. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. सुरूर वाई हा मार्ग 2 वर्षापूर्वी सुखाचा, आनंदाचा, स्वच्छ व मोकळी हवा, हिरव्यागार झाडांनी समृद्ध व सुजलाम सुफलाम असा होता. या मार्गावर कधीही वाहतूक कोंडी तसेच अपघात झाल्याचे निदर्शनास आले नाही. ऐन उन्हाचा कडाका असो, पाऊस असो, झाडांच्या सावलीत, झाडांच्या कुशीत विसावण्याचा व पशुपक्षी यांच्या निवाऱ्याचे हे ठिकाण रुंद डांबरी रस्ता रुंदीकरणाच्या निर्णयाने पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. या उलट रुंदीकरणाच्या नावाखाली उत्कृष्ट गुळगुळीत डांबरी रस्ता खणून शेकडो वर्षांची झाडे आमराई तोडून गेली 1.5 वर्षेपासून व्यवसाय, शेती, भाविक, पर्यटक, पशुपक्षी, नोकरदार यांना वेठीस धरून अपघात, वाहनांचे नुकसान, रोगराई, उपासमार, कर्जबाजारीपण लादण्याचा उपद्व्याप शासनाने चालवण्यामुळे वाई ते महाबळेश्वरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यात शासन मग्न आहे. याला वाचा फोडण्यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वानुमते बुधवार दिनांक 11 रोजी अल्पकाळ वाई बंद व रास्ता रोको या आंदोलनाचा मार्ग घ्यावा लागला. आंदोलनानंतर वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांचे हस्ते प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांना निवेदन देण्यात आले. पाचगणी महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्याची सुरूर पासूनची जी दुरावस्था झालेली आहे 15 महिने, सातत्यानं शासनाला संबंधितांना विनंती करून देखील त्याच्याकडे डोळेझाकपणा केला जात होता. पर्यटकांसह स्थानिकांना, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हा जो त्रास होता तो त्रास कायमचा निघून जावा म्हणून आम्ही महाबळेश्वरकर म्हणून आम्ही एक सर्वपक्षीय महाबळेश्वर पाचगणी बंद केले. पाचगणीकरांना आवाहन केलं, ते महाबळेश्वरला जॉईन झाले. आज वाईकरांना आम्ही विनंती केली आणि वाईकर जनता, मग ग्रामपंचायत असो आणि वाई शहरातली जनता असो, ही देखील या चळवळीमध्ये सहभागी झाली आणि याला एक मूर्त स्वरूप आता प्राप्त होते. आज मंत्रालयामध्ये मीटिंग होतीये. या मंत्रालयाच्या मीटिंगमध्ये पण आम्हा तिघी म्हणजे वाई, पाचगणी, महाबळेश्वरकरांना जो न्याय हवाय त्या पद्धतीनं या रस्त्याचं तातडीनं कामकाज चांगल्या दर्जाचं जर झालं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा आम्ही महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईकर मिळून या ठिकाणी मोठं जनआंदोलन उभारू. आपण सर्व म्हणजे आज जे वाईनं बंद केला, हा बंद मागची भावना आपण समजावून घ्या. बंद किती वेळ झाला तो महत्वाचं नाही. बंदची भावना होती की जनता जागरूक आहे आणि जनतेच्या रागाला वाट करून देण्यासाठी आज हा प्राथमिक स्वरूपाचं वाईकरांनी आमच्या आंदोलनाला साथ दिलेली आहे. आम्ही महाबळेश्वरकरच्या वतीनं वाईकरांचं देखील मनापासून, अध्यक्षांच्या सर्व सहकारी या बंदमध्ये यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. आपण पत्रकार बांधवांनी देखील मोठ्या प्रमाणात या प्रश्नाला चालना दिलेली आहे. हे प्रश्न मांडल्यामुळं आज मंत्रालयास्तरापर्यंत बैठक होत आहे. यात पत्रकारांनी देखील आपण केलेलं आम्हाला सहकार्याचे देखील आम्ही धन्यवाद मानतो आणि शासन न्याय देईल अशी आज अपेक्षा आहे. एवढं बोलून थांबतो.